ह्या व्हिडिओमध्ये मी काय माझ्या लहानपणीच्या आठवणी पण सांगितलेल्या आहेत, तरी व्हिडिओ पूर्ण बघा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आम्ही सिटीमध्ये असे आंबे पिकायला ठेवतो, आम्ही पुण्यात राहतो. तर हे बघा असे ठेवलेत. आता किती पिकलेत आणि किती नाही ते बघू. मला गावाकडून आईने दिले होते आणि एक पेटी पण आणली होती. बघू आता किती पिकलेत ते. आणखी आहेत. सोनल हे काल दिलेले आहेत काय मी? चांगले पिकलेत की कालचेच, पण भरपूर चांगले. हा पहिलावाला आहे, हा आमचा घरचा आंबा आहे. ह्याच्या पापड्या पण करतो आम्ही. हा पाणी नसल्यामुळे जरा थोडा छोटा झाला आहे. बघू आणखीन किती आहे, मला नाही माहिती किती आहेत ते. वाव, मस्त मस्त. वाव, कसले छान वाटतात ते. थोडेसे म्हणजे हे झालेले आहेत ते, म्हणजे आणखीन कडक आहेत, पिकलेले नाही आहेत. पण कडकच नाही तर परत आणखीन आहे ना खराब होतील. आणखीन आहेत पलीकडे, पण एवढेच दाखवते आता. असला सुगंध भारी येतोय ना घरात, नुसता आंब्याचा 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 सुगंध आहे. हा हा, खूप छान झाले सगळे. एक पेटी होती ही, तर त्या पेटीतले असे पिकलेत. आणि घरचे हे पण होतील असे, हे कालच आले, म्हणजे परवाच्या अगोदर तोडलेले, हे गावाकडून आलेले ते. आता एवढूशा आंब्यावरती समाधान मानावं लागतंय. एक काळ असा होता की एक एक रूम भरत होती, माहिती आहे का? माझ्या आईकडे एक एक रूम भरायची आंब्यानी असे. एवढे तर आमचे एक वेळेसच खायला जायचे. आता एवढे एक 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 खायचे. नाहीतरी आता नाही खाऊ वाटत जास्त आंबे. पण हे आंब्याच्या, आमच्या घरचा आंबा आहे, माझ्या पंजोबाच्या काळामधला आहे आंबा. आता माहिती नाही पुढच्या वर्षी राहतोय किंवा नाही राहतोय, माहिती नाही. का तर ह्याची टेस्ट एवढी छान आहे ना. आता ठेवला मी. आणखी हे भरपूर पिकले होते, पण ते ठेवलेत मी काढून, आहेत फ्रीजमध्ये. ते पण ते आत्ता खाणार आहे मी. आणि हे ह्याचं माहीत नाही आता काय होणार आहे ते. पण सगळे एकदमच आलेत खायला. त्याचा रस वगैरे करून रसन पोळ्या केल्या तर बरं होतील असं वाटतंय. मग आता माहिती नाही काय होतंय, पण एकदमच आले सगळे खायला. एवढे सगळे एकदम कोण खाणार ना. आणि खूप मोठा असा गर खूप निघतो याच्यामध्ये. असे घालतो आम्ही आंबे पिकायला. म्हणजे ह्याच्यावरती पण पूर्ण ते काय म्हणतात, हे असलं होतं, हे पाचरट काय म्हणतात त्याला, पाचूट का काहीतरी म्हणतात, लक्षात नाही माझ्या आता. ते टाकलं होतं पूर्ण, पण ते मी काढले आता. असं काहीतरी घालतो आंबे पिकायला. एक वेळ अशी होती की आम्ही पाठीची पाटी, आई आंबे आणायची संध्याकाळी, म्हणजे त्या आंबे पिकू घातलेल्या रूममधून आंबे आणायची एक पाटी भरून, आणि ती आम्ही खायची. आई म्हणजे एका साईडला थोडा डाग वगैरे पडलेला असला ना, म्हणजे खराब असला ना, तर आई तो आंबा खायची ना, चांगले आंबे आम्हाला द्यायची खायला. म्हणजे त्यावेळेची खूप जास्त मज्जा होती. ते दिवस आहे ना खूप चांगले होते. खूप सारे आंबे होते, खूप साऱ्या चिंचा होत्या म्हणजे माझ्या आईकडे. पण आता आहेत, पण एवढे नाही आहेत, थोडेसेच आहेत, जास्त नाही आहेत. एक चिंच तर अशी होती की एकदम साखर टाकल्यासारखी गोड होती. ती चिंच आहे, म्हणजे आता परत त्याचं दुसरं रोपटं लावले, त्याला पण चिंच येतात. माझ्या मावशीच्या इथं लावले ते रोपटं, त्याला पण ते पण मोठं झाड झालं आहे. माझ्या काही व्हिडिओमध्ये आहे ते, एका व्हिडिओमध्ये आहे, एक दोन व्हिडिओमध्ये ते माझं झाड आहे. ते खूप जास्त गोड आहे चिंच त्याची. आणि आंबे तर आहे ना पापड्या घालायचे, एवढे आंबे असायचे. 99 आंबे असल्यानंतर आम्हाला एक आंबा विषयाला यायचा, तरी पण आमची एक रूम भरायची. एवढे सगळं आंबे होते त्यावेळेस. आता थोडेसे कमी झालेत. आणि एक आंबा आहे ना आमच्या शेतातला, तर तो आता जळाला आहे पण, आणि तो पडणार आहे. खूप दिवसाचा आहे तो आंबा, जवळजवळ 150 वर्ष होत आले तो आंबा आहे. पण आता माहिती नाही पुढच्या वर्षी तो खायला भेटतोय किंवा नाही, त्याची टेस्ट भेटते किंवा नाही. कलम करावा असं वाटतंय. मग बघू आता, जे होईल ते होईल. कलम पावसाळ्यात केलं तर, पावसाळ्याच्या अगोदर केलं तर बरं होईल असं वाटते. मग आता बघू. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे. काहीतरी असा होता. एवढेच आहेत आंबे, पण जाऊ द्या, असू द्या, एवढ्यावरच समाधान.